नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, नुकतंच महाज्योती मार्फत महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, IBPS बँकिंग आणि SSC CGL या परीक्षांच्या तयारीसाठीचा स्कॉलरशिपचा प्रोग्राम लॉन्च झालेला आहे। यामध्ये तुम्हाला मोफत प्रशिक्षण मिळणार आहे आणि त्याच सोबत तुम्हाला एक चांगला टॅब सुद्धा अवेलेबल करून दिला जाणार आहे। तर मित्रो, यासाठी तुम्हाला एक एग्जाम द्यायची आहे आणि या एग्जाम साठी जो फॉर्म असणार आहे तो फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरला गेला पाहिजे ते यासाठीचा हा आपण व्हिडिओ घेऊन येतो। तत्पूर्वी बघा की इग्नाइट अकॅडमी मार्फत या एग्जामच्या तयारीसाठी एक बॅच लॉन्च केलेली आहे। त्या बॅच मध्ये तुम्हाला पूर्णपणे चांगल्या प्रकारे गायडन्स केलं जाणार आहे। PYQचं अनालिसिस असणार आहे, बऱ्याचशा इतर गोष्टी सुद्धा त्या एग्जाम साठीच्या तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाणार आहे आणि या बॅचची फीस मात्र ₹1 ठेवण्यात आलेली आहे। परिपूर्ण गायडन्स साठी ही बॅच तुम्हाला उपयोगी ठरेल। त्याच सोबत डिस्क्रिप्शन मध्ये एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, तो गुगल फॉर्म भरून द्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहे। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे, तो टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्ही पूर्णपणे अपडेटेड राहाल। कारण बरेच वेळेस काय होतं की फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर फॉर्मची लास्ट डेट काय, अशा बऱ्याचशा गोष्टी किंवा डॉक्युमेंट रिलेटेड क्वेरीज बऱ्याच आपल्याला येत असतात। त्याबद्दलचं परिपूर्ण गायडन्स तुम्हाला इग्नाइट अकॅडमी मार्फत केलं जाणारच आहे। तर चला मित्रो, बघून घेऊ की ऍप्लिकेशन फॉर्म नेमका कसा भरला गेला पाहिजे ते। सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर महाज्योतीच्या वेबसाईटवर जायचं। ही वेबसाईट काय तर महाज्योती.org.in महाज्योती.org.in ही महाज्योतीची वेबसाईट आहे। त्या वेबसाईटवर जायचं। इथं बघा तुम्हाला नोटीस बोर्ड म्हणून दिसेल, इथं नोटीस बोर्ड दिसेल, त्या नोटीस बोर्डवर क्लिक करायचं आणि जसंही तुम्ही नोटीस बोर्डवर क्लिक कराल, आता सध्या ऍप्लिकेशन 3 एक्झामचे चालू झालेले आहेत। कुठली कुठली तर IBPS बँकिंग, रेल्वेज वगैरे याच्यामध्ये आहे। त्याच सोबत SSC CGL क्लियर आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या 3 एक्झामचं तुम्ही ज्या एक्झाम साठी अप्लाय करता त्या एक्झामच्या पुढे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल। मी काय करतो, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला क्लिक करतो आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा जसा फॉर्म आहे सेम त्याच प्रकारे तुम्हाला SSC CGLचा आणि IBPS बँकिंगचा फॉर्म मिळणार आहे। फक्त तुम्हाला एका ठिकाणी क्लिक करायचं, राईट। आता बघा, जसंही तुम्ही तिथं क्लिक कराल तुम्हाला पुढे असं येईल परिपत्रक, त्याचसोबत रजिस्ट्रेशन लिंक। परिपत्रकचा मी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, आपल्या याच YouTube चॅनलवर तो व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल आहे। बघा, रजिस्ट्रेशन लिंकवर जसंही क्लिक कराल इथं तुमची कुठल्या एक्झामसाठी तुम्ही तो फॉर्म भरताय हे SSC CGL असो, बँकिंग असो किंवा महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असो। आपण महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस चूज केलं, राईट। आता सर्वप्रथम तुम्हाला विचारले जाणार की सेंटर एक्झामिनेशन होणार आहे, सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फॉर एक्झामिनेशन सेंटर, क्लियर। तर पहिला प्रिफरन्स द्यायचा मी पुणे दिला समजा, त्यानंतर औरंगाबाद, त्यानंतर अहमदनगर, राईट। आता आपल्याला छत्रपती संभाजीनगरची सवय झाली, पण तुम्हाला या लिस्ट मध्ये औरंगाबाद आणि अहिल्यानगरच्या जागी अहमदनगर हे 2 नावं दिसतील, ते तुम्हाला तसे सिलेक्ट करायचे आहे। हे झालं तुमचं एक्झाम सेंटरचं सिलेक्शन। त्याचसोबत बघा इथं ऍप्लिकेशन नेम, तुमचं पहिलं नाव लिहायचं, मिडल नेम आणि लास्ट नेम, राईट। त्यानंतर वडिलांचं नाव, गार्डियन नेम किंवा ऍप्लिकंट फादर, वडिलांचं नाव, आजोबांचं नाव आणि तुमचं सरनेम। त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचा, मेल फिमेल जे काय असेल ते, राईट। त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची इथं मेन्शन करायची आणि पुढे चालायचं। पुढे म्हणजे तोच ऍप्लिकेशन फॉर्म कंटिन्यूअस आहे, काय याच्या खालीच येणार आहे, पुढच्या स्लाइडवर मी फक्त घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये बघा, आर यू एन ऑर्फन, ऑर्फन असाल तर मग कुठलं, संस्थात्मक असाल या संस्थाबाह्य, राईट। ऑर्फन वाल्यांना ते दोन्ही प्रकार माहिती आहे, संस्थात्मक काय असते आणि संस्थाबाह्य काय असतं ते, ओके। आर यू अ पर्सन विथ डिसॅबिलिटी, डिसॅबिलिटी असेल तर यस करायचं, नो असेल तर सरळ पुढे जायचं, यस असेल तर कुठल्या प्रकारची डिसॅबिलिटी याच्यामध्ये चूज करायचं, सर्व कॅटेगरीज दिलेल्या आहेत। त्यानंतर सोशल कॅटेगरी, कुठली कॅटेगरी आहे, NTB, NTC, NTD, OBC, SBC, कुठली कॅटेगरी आहे। त्यानंतर तुमची जसेही कॅटेगरी सिलेक्ट कराल त्या कॅटेगरीच्या कास्ट इथं येतील, त्या कॅटेगरीच्या कास्ट इथं येतील, ती कास्ट तुमची तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। व्यवस्थित करा, कारण पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनही होणार आहे, त्यावेळेस तुमचं हे प्रत्येक गोष्ट चेक केली जाते। पुढे चला, आता मी कॅटेगरी OBC सिलेक्ट केली होती, मग OBC मधला कुठली जात, राईट। आता इथं अतिकर, बागाडी वगैरे हे जात पूर्ण दिलेल्या
आहे त्याच्यामधली जाती ही तुमची जी आहे ती सिलेक्ट करायची आहे, कास्ट सिलेक्ट करायचं आहे. नंतर पुढे चालायचं. बघा इथं तुम्हाला इन्कम ग्रुप नॉन क्रिमिलियर की क्रिमिलियर, नॉन क्रिमिलियर लागतं. नॉन क्रिमिलियर वाल्यांसाठी ही स्कॉलरशिप आहे, त्यामुळे नॉन क्रिमिलियर करायचं. त्यानंतर इथं तुमचा आधार नंबर टाकायचा, नॅशनॅलिटी टाकायची, डोमिसाईल राईट, कुठल्या जिल्ह्याचं डोमिसाईल आहे ते येते, इथं जिल्ह्यांचे नावं आहेत. क्लिअर. त्यानंतर स्टेट तुमचा महाराष्ट्र आहे तेच, कारण महाराष्ट्रातल्याच विद्यार्थ्यांसाठी आहे. ओके. प्रेझेंट ऍड्रेस टाका. ओके. डिस्ट्रिक्ट वगैरे तालुका सिलेक्ट करा, कुठली सिटी आहे, हाऊस नंबर, वार्ड नंबर, रोड आणि पिनकोड हे ऍड करायचंय राईट. त्यानंतर बघा परमनंट ऍड्रेस सेम ऍज द प्रेझेंट ऍड्रेस. क्लिअर. तुमचा पहिले लोकलचा ऍड्रेस होता, नंतर परमनंट. सेम असेल तर सेम, डिफरंट असेल तर डिफरंट राईट. सेम गोष्टी आहेत त्याच विचारल्या. इथं जर सेम असेल तर फक्त टिक करायचं, बाकी जशाला तशा गोष्टी पुढेही येऊन जातील. पुढे बघा आता हा माझा मोबाईल नंबर आहे राईट. तसाच इथं अल्टरनेट नंबर सुद्धा करू शकता. आता काय माहित झाला तुम्हाला, जाऊ द्या, फक्त त्रास नका देऊ राईट. अल्टरनेट मोबाईल नंबर टाकून द्या राईट. त्यानंतर तुमचा ईमेल आयडी टाका, सेव्ह आणि नेक्स्ट करा, सेव्ह आणि नेक्स्ट करा. आता बघा इथं 10th तुमचं, त्यानंतर बोर्ड. ओके. इयर कधी पासआउट झाले ते मार्क, त्यानंतर 12th बोर्ड इयर मार्क. आता ग्रॅज्युएशन. क्लिअर. आज मी तुम्हाला काय म्हटलं होतं की एक सिलेक्ट करायची एक्झाम, IBPS बँकिंग आहे, SSC CGL आहे किंवा MES आहे. क्लिअर. फक्त इथं ग्रॅज्युएशन लिहिलंय, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन लिहिलंय का, नाही. तुम्ही जे सिलेक्ट कराल तेच पुढं कंटिन्यू होणार आहे. क्लिअर आहे. ओके. आता हे जे MES आहे ते कोणाला मिळतं, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल. मागच्या वेळेस काय झालं होतं की बाकीच्याही ब्रांचेसच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केला होता, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते बाहेर पडले. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा त्यांच्या अलाइड ब्रँचेस ज्यांना MES देता येतं अशाच ब्रँचेस वाल्यांना ते अलाउड आहे, हे लक्षात घ्या. नाही तर आता असं होईल की सर माझी इलेक्ट्रॉनिक्स होती, मी एक्झाम द्यायला गेलो, नंतर मला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पासून बाहेर काढलं. तर मित्र लक्षात घ्या की हे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड वाल्यांचं मध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल साठी. बाकीच्यांनी बँकिंगचं भरा, SSC CGLचं भरा राईट. तिथं तुम्ही इलिजिबल असणार आहात राईट. हा ग्रॅज्युएशन टाका, बोर्ड, युनिव्हर्सिटी कुठला, इयर पासिंग आणि पर्सेंटेज, सेव्ह आणि नेक्स्ट करा. क्लिअर. सगळ्यांसाठी सेम प्रोसिजर आहे, सर्व CGL साठी, बँकिंग साठी, इंजिनिअरिंग साठी. आता याच्यामध्ये बघा डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे. पासपोर्ट साईज दिलेली आहे, सगळं JPG मध्ये आहे. 200 KB पेक्षा कमी साईज हवी. ओके. पहिले तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ अपलोड करा, सिग्नेचर, त्यानंतर आधार राईट. पुढं नंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट लागणार, लक्षात घ्या. पुढं पण तुम्हाला हे प्रेझेंट करावे लागेल. व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर, व्हॅलिडिटी नाही, नॉन क्रिमिलियर. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सध्याला व्हॅलिड असलेलं राईट. त्यानंतर SSC चे SSC ची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट अपलोड करा, त्याच्यावर डेट ऑफ बर्थ पण राहते. त्यानंतर HSC डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट वगैरे दिलेलं आहे. क्लिअर. डिग्री मार्कशीट किंवा सर्टिफिकेट दोन्हीपैकी एक. डिग्री और लेटेस्ट मार्कशीट सर्टिफिकेट राईट. जर तुमच्याकडे डिग्री नसेल तर फायनल इयरच्या फायनल सेमिस्टरची मार्कशीट तुम्ही अपलोड करू शकता. डिग्री सर्टिफिकेट काढून घ्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कामी येईल. सगळ्या अपलोड करा. कंप्लीट युअर ऍप्लिकेशन फॉर्म, फायनली सबमिट करा. सगळे डिटेल्स करेक्ट असायला हवे. त्यानंतर डिक्लेरेशनला इथं टिक करायचं, फायनल सबमिट करायचं राईट. फायनल सबमिट केल्यानंतर हे तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट घेऊ शकता. प्रिंट घेऊन तुमच्याकडे ठेवा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ही प्रिंट तुम्हाला लागणार आहे. ज्या इन्स्टिट्यूटला तुम्ही DB ला जाल राईट, होप सो की तुम्ही इग्नाइट अकॅडमीलाही आलेले असाल, तर तिथं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ही प्रिंट दाखवावी लागते. पुन्हा एकदा मित्र हो, या एक्झामच्या परिपूर्ण गायडन्ससाठी आपण इग्नाइट अकॅडमी मार्फत एक बॅच लॉन्च केलेली आहे आणि त्या बॅचची फीस ₹1 आहे. तुम्हाला काय करायचं तर डिस्क्रिप्शन मध्ये जायचं, आपला एक गुगल फॉर्म दिलेला आहे, तो गुगल फॉर्म फिलअप करायचा, जेणेकरून कंप्लीट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. त्याच सोबत आपल्या ऍपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ऍप डाउनलोड करा, लगेच ही ₹1 बॅच परचेस करून टाका. पूर्ण अपडेट तुमच्याकडे येत राहतील. आणि मित्र हो, आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन केला नसेल तर टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. स्पेसिफिकली महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या या स्कॉलरशिप बद्दलचे प्रत्येक अपडेट पोहोचवण्यासाठीचा हा ग्रुप आपण बनवलेला आहे. तर तो ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.